मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग हटवण्याचं काम सुरू आहे आणि त्याचबरोबर कोसळलेल्या होर्डिंग्सच्या बाजूला असलेले 3 भले मोठे होर्डिंग्सही हटवण्याचं काम सुरू आहे। दरम्यान अनधिकृत होर्डिंग्स काढण्याच्या सूचना दिल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे। ते 3 होर्डिंग आहेत ते अर्थात एवढे आवाढव्य आहेत की त्याला तोडायला थोडा वेळ लागेल, पण ती या 3 कारवाई होर्डिंग पुरती मर्यादित राहणार नाही। या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याचप्रमाणे आम्ही सर्व महापालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांना, असिस्टंट कमिशनरना त्यांच्या वॉर्डामध्ये अशा पद्धतीचे कुठलेही बिनापरवाना किंवा धोकादायक असू शकणारे होर्डिंग असतील तर ते काढण्यासाठी ताबडतोब सूचना दिलेल्या आहेत आणि पुढच्या काही दिवसांमध्ये ही कारवाई पूर्ण झालेली आपल्याला दिसेल। आणि या विषय अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल सवणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, आपण पाहतोय काल खूप मोठी दुर्घटना त्या ठिकाणी घडली होती आणि आता त्या होर्डिंगच्या बाजूला देखील अनेक होर्डिंग्स असल्याचं कळतंय। त्या ठिकाणी आता सध्या काय परिस्थिती आहे, काय घडामोडी सुरू आहेत? प्राची, मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडलेली आहे। अगोदर मी तो संपूर्ण परिसर दाखवतो की ह्या अजस्र होर्डिंगच्या खाली किती गाड्यांचा चक्काचूर झालेला आहे। ही सर्वप्रथम आपण दृश्य दाखवूया आणि हे आपण पाहतोय की या अजस्र होर्डिंग खाली गाड्यांचा जो आहे तो अक्षरशः चक्काचूर झालेला आहे। इतकंच नव्हे तर पाऊस येत असल्यामुळे काही नागरिक या शेड खाली देखील उभे होते आणि त्यावेळेस हे होर्डिंग कोसळलं आणि याच्यामध्ये 14 नागरिकांचा जो आहे तो जीव गेलेला आहे। अनेक जण जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहे। दरम्यान याच काळामध्ये महानगरपालिका जी आहे ती ॲक्टिव्ह मोडवर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि संपूर्ण मुंबईमध्ये ऑडिट करण्याचे आदेश जे आहेत ते कालच मुख्यमंत्र्यांनी दिले होते आणि आज लगेचच ताबडतोब कामाला जी आहे ती सुरुवात करण्यात आलेली आहे। मी माझे कॅमेरा पर्सन आसिफ आहे त्यांना सांगू इच्छितो की बाजूलाच एक मोठं होर्डिंग आहे ते आपण दाखवूया। त्याचं मॅपिंग जे आहे ते संपूर्णपणे केल्याचं दिसतंय। त्याच्यावरती मोठमोठ्या रश्या ज्या आहेत त्या बांधलेल्या आहेत आणि आत्ता काही वेळानंतर याच्या अगोदर एक मोठं होर्डिंग जे आहे ते काढण्यात आलेलं आहे आणि टप्प्याटप्प्याने हे संपूर्ण हे जे लोखंडाच्या ज्या पट्ट्या आहेत त्या संपूर्णपणे कट करून हे संपूर्ण होर्डिंग जे आहे ते हटवलं जाणार आहे। मात्र त्या अगोदर इथं एक मोठं होर्डिंग जे आहे ते संपूर्णपणे काढण्यात आलेलं आहे आणि ते काढण्याचं काम जे आहे ते आता युद्ध पातळीवरती मुंबईमध्ये सुरू आहे। जवळपास 1025 होर्डिंग जे आहे ते मार्क केल्याचं समजते आणि त्याच्यामधले अनधिकृत किती आहेत आणि अधिकृत किती आहेत। जे अधिकृत आहेत त्यांचं ऑडिट केलं जाणार आहे, त्यांचं पूर्ण स्ट्रक्चर जे आहे ते तपासलं जाणार आहे। त्याचबरोबर जे अनधिकृत आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई देखील केली जाणार असल्याचं महापालिकेचे आयुक्त असतील, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे आदेश जे आहेत ते स्थानिक प्रशासनाला दिले आहेत। त्यामुळं स्थानिक प्रशासन मुंबई महानगरपालिका जी आहे ती संपूर्णपणे ॲक्टिव्ह मोडवर गेल्याचं समजतं आणि पुढच्या काही दिवसात ह्या संपूर्ण जे होर्डिंग्ज आहेत त्याच्यावरती कठोर कारवाई जी आहे ती संपूर्णपणे सुरू राहील असं गगराणी देखील म्हटलेले आहेत। नक्कीच धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या अतिशय महत्त्वाच्या माहितीबद्दल।